सोलापुरात एक मोठी बातमी आहे। आज मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे। तर अजित पवार हे आज जनसन्मान यात्रा या कार्यक्रमासाठी तिथे दाखल होत आहेत। अनगर या ठिकाणी मंजूर झालेलं अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावं यासाठी मोहोळ बचाव संघर्ष समितीने मोहोळ बंदची हाक दिली आहे। दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दादा आपसे बैर नहीं, राजन पाटील तेरी खैर नहीं असं म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील मोहोळचे आजी माजी आमदार विरुद्ध मुख्य प्रवक्ते आता विरोधात उभे असल्यामुळे अंतर्गत गटबाजी ही समोर आली आहे। तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिंबोळे यांनी। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज मोहोळ दौऱ्यावर आहेत। मात्र मोहोळ बचाव संघर्ष समितीकडनं आज मोहोळ बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण सध्या मोहोळ शहरामध्ये आहोत। मोहोळचा खरं तर आज आठवडी बाजार आहे। मात्र आपण आज बघू शकताय की सकाळपासूनच मोहोळ शहरामध्ये कडकडीत अशा पद्धतीचा बंद जो आहे त्याला प्रतिसाद मिळताना तो चित्र आपल्याला पाहायला मिळते। काही अत्यावश्यक सेवा असतील म्हणजे मेडिकल असेल, डॉक्टर्सचे दवाखाने असतील किंवा कृषीसाठी लागणाऱ्या ज्या काही दुकानं असतील ते सध्या सुरू आहेत। मात्र बाकीचं जर चित्र आपण बघितलं तर या ठिकाणी बंदला जो प्रतिसाद आहे तो सकारात्मक प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर अनगरला जे अप्पर तहसील कार्यालय मंजूर केलेलं आहे ते कार्यालय रद्द व्हावं यासाठी मोहोळकरांची ही मागणी असणार आहे। अजितदादा तुमसे बैर नाही मात्र राजन पाटील तेरी खैर नाही अशा पद्धतीची आक्रमक भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे आज अजितदादा पवार हे त्यांच्या भाषणामध्ये नेमकं काय बोलतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अनिल कांबळेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, मोहोळ।